मिश्र डाळीचे आणि तांदळाचे आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आप्पे घरी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। कपाऐवजी तुम्ही वाटीने सुद्धा मोजू शकता। त्याचबरोबर 1 कप उडीद डाळ आहे, अर्धा कप चना डाळ आहे, 1 कप पोहे आहेत आणि 1 चमचाभर मेथीचे दाणे आहेत। हे सर्व साहित्य आपण एकत्रच भिजू घालणार आहोत। एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण अगोदर हे धुवून घेणार आहोत 3 ते 4 वेळेस। स्वच्छ धुवून घ्या 4 ते 5 वेळेस कमीत कमी, कारण यामध्ये जी पावडर असते ती निघून जाते। आणि यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी टाकलेलं आहे। 5 ते 6 तास असंच आपण ठेवणार आहोत। 6 तासानंतर मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तांदळाचे किंवा डाळीचे कण राहता कामा नये। आपलं हे बॅटर तयार आहे। एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत। यावरती एक प्लेट झाकायची आणि रात्रभर आपण हे असंच फर्मंट होऊ देणार आहोत। किती छान पीठ फर्मंट झालेलं आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा पीठ चांगलं आपलं फर्मंट झालंय, तुम्ही बघू शकता। लागेल तेवढं पीठ एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकतेय। भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आहे। तुम्हाला हवा असेल तर आलं, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकता। चव छान येते, किंवा आवडतात त्या भाज्या टाकल्यात तरी चालतात। इथं मी आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे। थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे। बॅटर बनवताना थोडंसं पाणी टाकायचं। जास्त घट्ट बॅटरचे आप्पे बनवायचे नाहीत, ते मऊ लुसलुशीत होत नाहीत। थोडंसं पातळ बॅटर असेल तर आप्पे चांगले होतात। दोन्ही पण साइडने छान असे भाजून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे तो।